मंडळी नमस्कार. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे वाहन त्या ठिकाणी बाजारामध्ये येत आहे आणि याकरता अनेक कंपन्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाहन देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न सुधारवण्याचा किंवा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. यामध्ये कंपन्यांची स्पर्धाही त्या ठिकाणी लागली, पण कलर्सशीस नावाची एक वेगळी कंपनी मंडळी या ठिकाणी ठरली. कारण मंडळी या कंपनीने शेतकऱ्यांना वाहन दिलं, शेतकऱ्यांना बियाणं दिलं, पण त्यासोबत शेतकऱ्यांना एक आपल्यातून स्कीम दिली, एक ड्रॉ दिला आणि त्या ड्रॉचा मानकरी ठरलेले एक शेतकरी माझ्यासोबत आहे. आणि ज्या कंपनीने ही स्कीम राबवली, ड्रॉ राबवला, त्या कंपनीचे अधिकारीही माझ्यासोबत आहे आणि ज्या दुकानातून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले ते दुकानदारही माझ्यासोबत आहे. कंपनीनं लकी ड्रॉ त्या ठिकाणी ठेवला. एका शेतकऱ्याने या ठिकाणी कलर्सशीस कंपनीचे हे कलिंगडाचं वाहन त्या ठिकाणी घेतलं आणि मंडळी लकी ड्रॉमध्ये तब्बल 2 लाखाच्या वर किमतीची असणार ही बुलेट गाडी त्या ठिकाणी लागली आणि महाराष्ट्रातले पहिले शेतकरी होण्याचा मान या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाला. तरुण शेतकरी त्या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रामधले पहिले शेतकरी होण्याचा मान मिळाला. आणि कदाचित हा लकी ड्रॉ पहिला असा लकी ड्रॉ असेल की शेतकऱ्याला 2 लाखाच्या वरची बुलेट या ठिकाणी लकी ड्रॉमध्ये लागली. म्हणजे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बियाणे घेतलं, तो फायदा झाला. प्लस शेतकऱ्याला नशिबाने साथ दिली की त्या ठिकाणी बुलेट गाडी त्या ठिकाणी ड्रॉमध्ये लागली आणि तेही विना मोबदला लागली असं म्हटलं तरी मंडळी वावगं ठरणार नाही. ही नेमकं काय स्कीम होती आणि ह्या कंपनीचं वैशिष्ट्य काय, ही सगळी माहिती कंपनीचे अधिकारी पाटील साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. त्यानंतर शेतकऱ्याकडची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते साहेब, कशी स्कीम होती, काय नेमकं? हे कलर्सशीस ही जालना जिल्ह्यातील कंपनी आहे. तर त्यामध्ये आपण मेलोडी कॅन्डी ह्या कलिंगड पॅकेटमध्ये प्रत्येक पॅकेटमध्ये एक 50 रुपयाचं कॅशबॅक कुपन टाकत होतो. तेच हे कॅशबॅक कुपनवरती शेतकऱ्याला नाव, नंबर आणि दुकानदाराचं नाव लिहून दिल्यानंतर त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण 50चा कॅशबॅक देतो. प्लस त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ होता, त्याच्यामध्ये एक बुलेट गाडी, 4 एक्सेल TVS एक्सेल गाडी आणि 30 पंप आणि 10 मोबाईल गिफ्ट होते. तर त्या पद्धतीची ही स्कीम सांगण्याचा एक अभिमान वाटतो की भारतातील अशी पहिलीच कंपनी असेल जी की डायरेक्ट शेतकऱ्यासाठी अशी स्कीम देतो आपण. सोबत मेलोडी सारखं एकदम चांगल्या उत्तम प्रकारचे बियाणे दिले, त्यात उत्पन्नही त्यांचं झालं, त्यांना रेटही चांगले भेटले. सोबत लकी ड्रॉ हा शेतकऱ्यांना एक उत्तेजित करण्यासाठी उत्तेजनार्थ म्हणून आपण एक लकी ड्रॉ ही देतो. म्हणजे महाराष्ट्रातले पहिले शेतकरी, महाराष्ट्रामधून पूर्ण हे लकी ड्रॉ मधील हे पहिले शेतकरी आहेत जे की आपले लकी ड्रॉ मध्ये त्यांना बुलेट भेटलेले. ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी बुलेट लागली त्यांचंही आपण नेमकं मनोगत जाणून घेऊ. काय नेमकी भावना आहे? काय नाव तुमचं? अमोल बाळासाहेब टेकोळे, राहणार धर्मपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं, कधीपासून कलिंगड लागवड करताय? कलिंगड खूप वर्ष झालं करतोय, 5-6 वर्ष झालं करतोय. एक 3-4 वर्ष झालं मेलोडी वाहन हा लावतोय. तरी ह्या वर्षी 11 पाकिट आम्ही मेलोडीची कलश कंपनीचे घेतले. त्यामधून आम्हाला कुपन निघाले, कुपनाचे 50 रुपये बी रिटर्न भेटले आणि कुपन भरून दिल्यानंतर त्याच्यामध्ये ही बुलेट गाडी आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे. किती किंमत येते गाडीची? आता या गाडीची किंमत 2,82,000 रुपये. 2,82,000ची बुलेट तुम्हाला त्या मेलोडी वाहनाकडनं मिळाली? हो. म्हणजे वाहन तुम्हाला नक्की ठरलं थोडक्यात? हो, आणलं की ठरलं. त्याचं किती उत्पन्न झालं? उत्पन्न त्याचं 40 टन निघालं. 11 पाकिटं लावले होते, त्याच्यामध्ये 40 टन कलिंगड निघालं. त्याला बी 12 रुपये 50 पैसे दर भेटला. आणि त्यानंतर मग ही गाडी बी प्लस मध्ये लागली आपल्याला. म्हणजे तिकडचं किती 6 लाख झालं का उत्पन्न? हा, ते झालं. 6 लाख आणि प्लस ही 2 लाख. 2 लाख म्हणजे 8 लाख रुपये मिळाले. हो. किती दिवसात? 2.5-3 महिन्यात. 3 महिन्यात 8 लाख रुपये. एवढं कधी मिळालं होतं का उत्पन्न? ह्याचं मेलोडीचं उत्पन्न निघालं होतं ह्याच्या आधी बी, पण ह्या वर्षी उत्पन्न प्लस बक्षीस भेटलं. काय घरी काय आनंद झाला? खूप आनंद झाला, गावात खूप आनंद झाला. लोक बुलेट गाडी लागली म्हणायला लागली. कोणाला विश्वास बसेना गाडीवर, म्हणजे कुठली कंपनी आपल्याला बक्षीस म्हणून बुलेट गाडी देते हे लोकांना विश्वास पहिल्यांदा बसेना. नंतर त्यांना कळाल्यानंतर मग थोडस वाटलं बाबा भेटली गाडी. बुलेटवरनं लग्न झालंय तुमचं? हो, झाले ना. बुलेटवरनं आता जोडीने फिरताना काय वाटतंय? छान वाटतंय ना, आता खूप छान वाटतंय. मंडळी खुश झाले असेल? हो ना. बर, पतीला बुलेट लागली. हो ना. शेतीचं उत्पन्न प्लस गाडी. हो. नमस्कार. तुम्ही आता बियाणं विक्री करतात, कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या दुकानदारांसाठी जास्त स्पर्धा लावतात, पण इथं आता वेगळी स्कीम लागली आणि शेतकऱ्याला तुमच्या दुकानातून घेतलेलं बियाण्यातला बुलेट मिळाली. काय भावना आहे? पहिल्यांदा कलश कंपनीनं स्कीम दिली होती. त्याचा आमच्या दुकानाकडनं गणेश ट्रेडिंग कंपनीकडून धरमपूरच्या शेतकऱ्याचा नंबर लागला. दुकानदारांसाठी स्कीम असायच्या पण शेतकऱ्यांसाठी पण स्कीम आली, त्यामुळे काय आता वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे स्कीम दिल्यामुळे कंपनीनं. बरं,
आपण काय सांगाल साहेब? सर कलश ही कंपनी जगातलीच नाही तर भारतातलीच नामांकित कंपनी आहे. कंपनीचं एक ब्रीद वाक्य आहे की विश्वास पेरणीचा, म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करतो आणि विश्वास वाण तर उत्कृष्ट आहेत पण शेतकऱ्यांना उत्तेजन काहीतरी फुलाची पाकळी भेटावी म्हणून ही कंपनीने एक लकी ड्रॉ स्कीम केलेली आहे. मेलोडी कलिंगड असेल, कॅन्डी कलिंगड असेल, आता एक नवीन कलिंगड आलेले 1697 त्यामध्ये सुद्धा हे 50 रुपयाचं कॅशबॅक कुपन आहे. ह्या मी असं आवाहन करतो प्रत्येक शेतकऱ्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या चालू वर्षात सुद्धा ही स्कीम चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या स्कीमचा लाभ घ्यावा जेणेकरून नशिबाचा खेळ येतो. बरोबर. कुपन कोणाला लागेल बघितलंच तुम्ही की आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पहिले बुलेटचे मानकरी हे अमोल टिकोळे साहेब आहेत धर्मपुरीचे, त्यांना ही बुलेट लागलेली आहे. मी प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन करतो की कलश कंपनीचे मेलोडी असू द्या, कॅन्डी असू द्या किंवा 1697 कलिंगड असू द्या हे निश्चित लावा आणि त्यामध्ये तुम्हाला कुपन भेटेल. ते कुपन हा आणि विशेष म्हणजे नर्सरीतून सुद्धा तुम्ही जर 1100 रुपये घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी एक कुपन सुद्धा भेटणार आहे आणि पाकिट जर भेटले तर पॅकेटामध्ये तुम्हाला सुद्धा कुपन भेटणार आहे आणि ते कुपनावर कॅशबॅक सुद्धा तुम्हाला त्यात 50 रुपये बेनिफिट आहे. बरोबर आहे. पाकिट घेतले तर पॅकेटमध्ये 50 रुपये कॅशबॅक आहे. प्रत्येक पाकिटामध्ये 50 रुपयाचा कॅशबॅक कुपन आहे आणि प्रत्येक पाकिट निघालेल्या कुपनवर तुमचं नाव, नंबर, जिथून पाकिट घेतले त्या दुकानदाराचं नाव टाकून त्या ठिकाणी जमा करायचं. ते आम्ही कलेक्ट करून आणि लकी ड्रॉ मध्ये टाकतो आणि लकी ड्रॉ मध्ये ज्या शेतकऱ्याचा नंबर लागेल तर तुम्ही आज बघतायच फलित की त्या शेतकऱ्यांना जवळजवळ 2,82,000ची बुलेट त्या ठिकाणी लागलेली. अशी कोणतीच कंपनी नाहीये की ज्यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्कीम आणलेली. पहिल्यांदाच कलश कंपनींनी शेतकऱ्यांचा विचार करून या ठिकाणी ही स्कीम लागू केलेली. असंच नाहीये की पहिलं बक्षीस बुलेट आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचं बक्षीस TVS मोपेड 4 आहेत, त्यानंतर 30 पंप आहेत आणि 10 मोबाईल असे 51-52 बक्षीस आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की कलश कंपनीचं कोणतंही कलिंगड असू द्या, कॅन्डी असो, मेलोडी असो किंवा 1697 असो, निश्चित त्या ठिकाणी तुम्ही लावा आणि आपली भरघोस उत्पादन आणि नशीब सुद्धा आजमा. हे महत्वाचं आहे. बघितलं आज आपण की त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला मिळतं. मंडळी, आपण या ठिकाणी पाहिलं नुसतं दुकानदारांना स्कीम न देता कलश सीड्स कंपनीने या ठिकाणी दुकानामधून जर बियाणं घेतलं तिथेही स्कीम लावली, नर्सरीमधून जर बियाणं घेतलं, रोपं घेतलं तिथेही त्या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवलाय. तिथेही या ठिकाणी शेतकरी आपण बक्षीस, शेतकरी राजा त्या ठिकाणी बक्षीस पटकावू शकतो. मेलोडी वाणाचं नेमकं काय वैशिष्ट्य, इथल्या कुठल्या व्हरायटी आता बाजारामध्ये आल्या आहे तीही माहिती आपण पाटील साहेबांकडून या ठिकाणी माहिती घेतो. साहेब, आता कुठले नवीन वाहन आता आले? आता सध्या तर आपण मेलोडी 4 वर्षापासून 5 वर्षापासून मेलोडी विकतोय. सुरुवातीला आपण एक 10 किलोपासून सुरुवात केलेली. आज आपण मार्केटमध्ये फक्त सोलापूर जिल्ह्याचा जर हिशोब करायला गेला तर आपण 2 टन बियाणं मेलोडीचं विकतोय. सोबतच नवीन आता फक्त थंडीच्या सीझनसाठी एक नवीन व्हरायटी आणली आपण, कॅन्डी नावाची. त्यानंतर आता नवीन एक व्हरायटी आली आपली 1697 नावाची, ज्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की तो व्हायरस टॉलरन्सी, रोगराईला कमी बळी पडणारी व्हरायटी आणि मोठ्या साईज मध्ये येणारी व्हरायटी. तर अशा पद्धतीने नवीन जे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नही देतील आणि त्यांना रोगराईवर येणारा जे स्प्रेइंगचा खर्चही कमी करतील, अशा पद्धतीचा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण व्हरायट्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी देत आहेत. त्यामध्येच ह्या 3 व्हरायटी आहेत. मेलोडी तर आता पूर्ण जगभरामध्ये, भारत देशामध्ये सगळ्यात जास्त विकलं जाणारं वाण आहे. त्यासोबत नवीन व्हरायट्या जे सिजनेबल आता व्हरायट्या पण आपण देत आहे. तर अशा सिजनेबल व्हरायट्याची लागवड करून जर आपण लागवड केली तर आपला खर्च कमी येईल आणि उत्पन्न जास्त येईल. त्यामुळे कसं आता फक्त पीक आपण वर्षभरासाठी एकच बियाणं लावण्यापेक्षा सिजनेबल जर बियाणं प्रत्येक वेगवेगळ्या लावलं तर आपल्या 100% त्यामध्ये हमखास नफा जास्त, उत्पन्न जास्त आणि येणारा खर्चही कमी येऊ शकतो. तर बोला. तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की जे काय आपण बियाणं घेताय कलश सीडचं कलिंगडाचं, तर त्याच्यामध्ये कुपन जर डायरेक्ट पॅकिंग घेतलं तर तुम्ही प्रत्येक पॅकेटमध्ये कुपन मिळतो, त्याचा कॅशबॅकही तुम्हाला मिळतो 50 रुपयाचा. जर तुम्ही नर्सरीतून रोपं खरेदी करताय, हो, तर नर्सरीतून 1100 रोपं तुम्ही खरेदी केले तर 1100 रोपावरती तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन फ्री मिळेल. कॅशबॅक हा तुम्हाला डायरेक्ट पॅकिंग वरती भेटतो, पण नर्सरीमध्ये तुम्हाला जर कुपन प्रत्येक ह्याच्यावरती एक कुपन भेटतं तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी कुपनची मागणी केली तर तुम्हाला हा लकी ड्रॉ मध्ये सहभाग मिळेल. तुमचं नाव, नंबर फक्त नर्सरीवाल्यांना तुम्ही लिहून दिलं तरी तुमचं रजिस्ट्रेशन तिथं होऊन जातं. त्याचं एक तुम्हाला प्रत तुम्हाला भेटून जाते की भविष्यामध्ये आपला लकी ड्रॉ जेव्हा होतो, आपला फेसबुक लाईव्ह असतो, तर त्यावेळेस तुम्ही तो कुपन नंबर बघून तुमचा लकी ड्रॉ तुम्ही बघू शकता. आता पुढे भविष्यात कुठली स्कीम अजून तुम्ही? भविष्यात आता ह्याही वर्षी आपण हे स्कीम ठेवलेले, हेच बक्षीस सेम आहेत तरी आणि हा बक्षिसाचा आपला लकी ड्रॉ पुढच्या वर्षी आपला
ऑगस्टमध्ये होणार आहे. बर. तर ह्या वर्षभर आता हे मार्च 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत जे होईल आपलं जे काय आपलं लागवड, बर, बर. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला मिळणार आहे ती सेम बक्षीस राहतील हे असे. बऱ्याच वेळा शेतकरी लागवड मोठ्या प्रमाणात करतात, पण मार्केट रेट असतो. मग काय त्याने गणित कुठलं साधावं त्याने दर मिळवण्यासाठी? मार्केटचं काय राहतं, ज्या वेळेस लागवडी कमी राहतात समजा, तर त्यावेळेस समजा आपण थोडंसं एक कॅल्क्युलेशन घातलं, त्यावेळेस आपण लागवडी केल्या. आता सध्याच्या आज तर हे सप्टेंबर महिना चालू आहे समजा, तर आता बरोबर. सध्या लागवडी कमी आहेत, रेट पण जास्त आहेत आणि इथून पुढे आता ऑक्टोबर नोव्हेंबरला थोडंसं हीट वाढते, तर त्या हिशोबाने लागवड केली तर आपल्याला रेट 100% जास्त भेटतात. आपल्याकडे आधी जर कॅल्क्युलेशन भेटलं तर गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपल्याला 34 रुपयाचे रेट भेटले होते नोव्हेंबर महिन्यात. ऑगस्टमध्ये 39 रुपयाचे रेट भेटले होते. तर आउटसाईडला आउट सीझन थोडंसं आपण केलं तर त्याचाही फायदा आपल्याला होऊ शकतो. थोडंसं कष्ट आपल्याला जास्त घ्यावं लागतील, पण रेट जास्त भेटतात. त्या हिशोबाने आपण नवीन ज्या लागवडी कमी आहेत, आता समजा यावर्षी झेंडूची लागवड कमी आहे, तर आपण झेंडूची लागवड आता केली तर त्यालाही रेट भेटू शकतात. या पद्धतीने शेतकऱ्यांनी एकच पिकाच्या न महाग लागतात तर वेगवेगळ्या पिकांची जर लागवड केली तर 100% शेतकऱ्यांना रेट भेटतील. मार्केटमध्ये ठराविकच मालाचा पुरवठा होईल आणि रेट कंटिन्यू मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं. हो, मार्केटचा अभ्यास महत्वाचा राहतो. अमोलभाई, बुलेट कधी घ्यायची इच्छा झाली होती का? नाही ना, बुलेट घ्यायचं कधी स्वप्नात बी पाहिलं नव्हतं. बर पण अचानक फोन आला कंपनीचा की तुम्हाला बुलेट गाडी लागली. बर. ऐकून खूप आनंद झाला, बर. खूप छान वाटतंय, हा. खूप समाधान आहे, स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं. तर मंडळी, आपण पाहिलं शेतकरी राजाला जगवणारी ही कलरशीज कंपनी असं म्हणूया. शेतकरी राजा त्या ठिकाणी कष्ट करतो, त्या कष्टाला साथ कलरशीज कंपनीने या ठिकाणी दिली. मग कंपनीचे परभणीकर साहेब असतील, पाटील साहेब असतील किंवा इथले स्थानिक विक्रेते असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याला चारी बाजूने सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी सुरू केले. कंपन्या बाजारामध्ये अनेक आहेत, बियाणं देऊन त्या ठिकाणी कंपन्या दुकानदाराला त्या ठिकाणी बक्षीस आजवर देत होत्या, पण याला सगळ्याला अपवाद कलरशीज कंपनी ठरली आणि कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढं असं टाकलं की त्या ठिकाणी अमोल भाऊला या ठिकाणी 2,80,000ची बुलेट मंडळी त्या ठिकाणी लागली आणि अमोल भाऊचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण आलं. अमोल भाऊचा परिवार त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहे, सुखी आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी उत्पन्न अमोल भाऊला मिळाले. अमोल भाऊ त्यामुळे त्या ठिकाणी आज त्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे, कारण स्वप्न बघितलं होतं ज्या बुलेटचं, ती बुलेट शेतामध्ये जे वाण लावलं कलरशीज कंपनीचं मेलोडी टरबुजाचं कलिंगडाचं वाण, त्या वाणाच्या रूपाने अमोल भाऊच्या दारामध्ये ही बुलेट आली आणि अमोल भाऊचा परिवार त्या ठिकाणी सुखी आणि चांगला समाधानी त्या ठिकाणी झालेला आहे. मंडळी, शेतकऱ्यांसाठी अनेक कंपन्या बाजारामध्ये आहे, पण या सगळ्या कंपन्यांच्या पुढे एक पाऊल टाकण्याचं काम कलरशीज कंपनीने केलं आहे आणि ते करत सुद्धा त्या ठिकाणी आहे. पुढे पाटील साहेबांनी सांगितलं भविष्यामध्ये अजून अनेक उपक्रम, अजून नाविन्यपूर्ण स्पर्धा, बक्षीस योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे. या कंपनीचं एकच उद्दिष्ट, शेतकरी राजा त्या ठिकाणी जगला पाहिजे. शेती जगली तर मंडळी निसर्गसुद्धा त्या ठिकाणी जगेल. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.